कबीर मठामध्ये वारकरी संप्रदायातली सर्व फडकरी मंडळी, संतांची वंशज, वारकरी संप्रदायातल्या सर्व संघटना यांची बैठक झाली आणि नुकतंच माननीय पवारसाहेब असतील, त्याच पद्धतीनं लवांडेंनी जाहीर केलेली यादी असेल, याच्या अनुषंगानं एक व्यापक बैठक झाली आणि याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की तात्काळ राष्ट्रवादी पक्षानं ही यांची भूमिका नाही असं जाहीर करावं. लवांडेंनी ज्या संत मंडळींची नावं जाहीर केलेली आहेत तात्काळ ती नावं मागं घेऊन त्या संतांच्या जाऊन पायावरती नतमस्तक होऊन माफी मागावी, अन्यथा वारकरी संप्रदाय उद्यापासून मोठं जनआंदोलन सुरू करतोय. त्याच्यामध्ये सर्वप्रथम उद्या लवांडेंच्या अटकेच्या मागणीसाठी आम्ही पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला पंढरपुरातील महाराज मंडळी, पंढरपुरातील नागरिक सोबत घेऊन निवडक स्वरूपामध्ये जातोय. याच्यावर दखल जर प्रशासनानं, महाराष्ट्र शासनानं घेतली नाही तर आम्ही वारकरी संप्रदायातली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, वारकरी संप्रदाय यांच्या वतीनं एक मोठं जनआंदोलन, मोठा मोर्चा येत्या आठवड्यामध्ये आयोजित करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. त्याच पद्धतीनं पुढे जाऊन त्यांच्यावरती मानहानीचे दावे असतील, कोर्टामध्ये त्यांना खेचण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातला संपूर्ण वारकरी प्रक्षुब्ध आहे. महाराष्ट्रातलं संपूर्ण कायदा व्यवस्था या ठिकाणी प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सुद्धा विनंती आहे की महाराष्ट्राचा कायदा सुव्यवस्था जर आपल्याला अबाधित राखायचा असेल आणि वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आदर राखून आपण तात्काळ प्रशासनाला लवांडेंना अटक करण्यासाठी आदेश द्यावेत आणि लवांडेंना जर अटक झालं नाही तर वारकरी संप्रदायाच्या तीव्र रोषाला महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना सामोरं जावं लागणार आहे. रामकृष्ण आहे.